एबीपी माझाच्या बातमीनंतर पुण्यामध्ये 16 निराधार आजी आजोबांना मिळणार निवारा। वृद्धांना समाज कल्याण आयुक्त जनसेवा फाउंडेशनमध्ये ठेवणार। सांगलीतल्या शौर्य पाटील या 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल, मन हेलावणारी सुसाईड नोट। संतापलेल्या पालकांचं शाळेबाहेर आंदोलन। मालेगावमधल्या अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणी आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। संतप्त नागरिकांचा ठिय्या। उद्या मालेगाव बंदची हाक। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांच्या पाठीशी। आरोप प्रत्यारोप होतच राहणार। पक्ष बांधणीचं काम सुरूच ठेवा, केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। मुंबईत मारलं म्हणून तक्रार देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत। शिंदेंच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली। सुनील केदारांबाबत पक्षश्रेष्ठींची सध्या वेट अँड वॉचची भूमिका, तर उमेदवार निवडीवरून नागपूर काँग्रेसमध्ये सुनील केदारांविरोधात रोष। रायगड जिल्ह्यातल्या ताम्हिणी घाटात थार गाडी 500 फूट दरीत कोसळली। 6 पैकी 4घांचा मृत्यू, 2 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू। कल्याणमध्ये हिंदी मराठी बोलण्यावरून वाद झाल्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या। लोकलमध्ये 5 जणांच्या टोळक्याने मारहाण झाल्यानंतर अर्णव खैरे झाला होता निधन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।